तालुक्यात कायद्याचे 3-13 आणि 9-18 का? कारण तसेच आहे. जत तालुक्यातील येळवी गावात गुन्हेगारीचा उच्छाद. सध्याचे विद्यमान आमदार जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत. जत तालुक्यात कायद्याचे 3-13 होताना आपल्याला दिसत आहेत. कारण जत तालुक्यातील येळवी हे गाव गुन्हेगारांच्या त्रासामुळे हादरून गेलेले आहे. काही सराईत गुन्हेगार गेल्या वर्षभरात काही वंचित घटकातील लोकांना येळवी खैराव रोडवरील कुराणात नेऊन मारतात आणि ती व्यक्ती मृत झाल्याचे खात्री पटल्यानंतर त्यांच्या नातलगांना घेऊन येऊन सांगतात, तुमच्या माणसाला कोणीतरी मारले आहे, आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला, चला तुम्हाला जागा दाखवतो. आणि ज्या ठिकाणी अशा व्यक्तीला मारले असते ती जागा दाखवतात, मदतीला आलेचा बनाव करतात आणि सही सलामत सुटतात. दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी येळवी गावातील शेतमजूर नानासो गुंडा आवटे वय वर्षे 51 या इसमावर असा जीवघेणी हल्ला या सराईत गुन्हेगारांनी केला आहे. या सराईत टोळीतील 2 गुन्हेगारांनी नानासो आवटे यांना सर्वांसमक्ष 2 व्हीलर गाडीवरून नेऊन या कुराणात नेऊन धारदार शस्त्रांनी जीवघेणी हल्ला केला. नानासो आवटे यांचा जीव गेला असे वाटल्यावर त्यातील एका गुन्हेगाराने त्याचे भाऊ यांच्याकडे गेला व त्यांना सांगितले की तुमचा भाऊ गाडीला धडकून कुराणात पडला आहे व वास्तव स्थिती अतिशय भयानक आहे. नानासो आवटे याच्यावर 3 गुन्हेगारांनी जीवघेणी हल्ला केलेला होता. या गुन्हेगारी टोळीचा विरोध कोणीही फिर्याद करण्यास पुढे आलेला नाही अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार भयभीत झालेले आहेत. त्यामुळे येळवी गावात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या टोळीस चाप लावण्यासाठी ठोस पावले उचलले पाहिजेत. अशा टोळीतील नागरिकांची अशी येळवीतील नागरिकांची मागणी आहे. नानासो आवटे यांच्यावरील जीवघेणी हल्ल्याचे फोटो पाहून जत तालुक्यातील लोणारी समाज अस्वस्थता निर्माण झालेली आहे. याची गंभीरतेने दखल न घेतल्यास तीव्र संताप जत तालुका येळवी येथील होण्याची दाट शक्यता आहे. तसेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी कायदा सुव्यवस्था राखावा म्हणून अशा सराईत गुन्हेगाराच्या टोळीवरनी मकोका लावून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जत तालुका येळवी येथून होत आहे.